हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज मला सायडर मेहंदीची ऑर्डर आहे आणि आजची ऑर्डर ही माझ्याच फ्रेंडची आहे. आणि माझ्या त्या फ्रेंडला तुम्ही चांगलंच ओळखता असाल, कारण तुम्ही कुठेही यूट्यूबला किंवा इंस्टाग्रामला तिला बघितलं असणार, कारण तिचं केकचं पेज आहे आणि ती केक्स बनवते. सो तिचं इंस्टाग्रामला बेक अँड आर्ट ईश्वरी असं पेज आहे. सो तुम्ही जाऊन चेक करू शकतात. आणि तुम्हाला जर कुठल्याही एंगेजमेंटला वगैरे कुठल्याही ओकेजनला जर तुम्हाला जर केक्स हवे असेल तर तुम्ही तिथे जाऊन ऑर्डर करू शकतात. तुम्हाला जर त्याची लिंक हवी असेल तिच्या पेजची तर मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्सला टाकून ठेवीन, ती तुम्हाला भेटेलच. तसेच ती युनिक आणि कस्टमाइज डिझाईनसुद्धा केकचे छान बनवते. सो तुम्हाला ऑर्डर करायचे असेल तर नक्की ऑर्डर करा. तर आपण आता तिच्या घरी जाण्यासाठी निघालो होतो आणि आता तिच्या घरी जाऊन आपण पोहोचलो आहोत आणि हे आहे तिचं घर. तर आता आपण आतमध्ये जाणार आहोत. चला तर आतमध्ये जाऊ. खूप पाऊस असल्यामुळे आमच्याकडे हिरवळ-हिरवळ झालं होतं आणि सर्वकडे रानच रान दिसतंय आपल्याला. सो कोकणामध्ये भरपूर पाऊस असतो, त्याच्यामुळे हे असं आहे. तुमच्याकडे सुद्धा असतो का पाऊस? मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर ही आहे ईश्वरी, हिलाच मेहंदी काढायची आहे. तुम्ही ओळखतच असाल हिला. तर चला आपण आतमध्ये जाऊन मेहंदी काढायला सुरुवात करू, कारण आपल्याकडे वेळही कमी आहे आणि आपल्याला दोन्ही हात कव्हर करायचे आहेत मेहंदीचे. सो आम्ही मेहंदी काढायला सुरुवात केली आणि दोन्ही हातांवर मेहंदी काढणार आहोत आम्ही, फ्रंटला आणि बॅकला. सो दोन्ही साईडला आपल्याला इंडियन मेहंदीच काढायची आहे. तर चला आपण वेळ न घालवता सुरुवात करू मेहंदी काढायला. दोन्ही हातावरची मेहंदी आम्ही कंप्लीट केली. बॅक साईड आणि फ्रंट साईड असे दोन्ही साईड आम्ही कंप्लीट करून त्याच्यानंतर थोडेफार व्हिडिओज वगैरे काढले मेहंदीचे. तर ही आहे इंडियन मेहंदी आणि त्याच्यानंतर आम्ही बॅक साईडला त्याच्या सुद्धा इंडियनच मेहंदी काढली होती, पण ती थोडीशीच काढली होती, जास्त नाही काढली होती, कारण वेळही खूप झाला होता. त्यामुळे म्हटलं की राहू दे, ती बोलली थोडीशीच काढ. आणि हा आहे फायनल लूक आमचा बॅक साईडच्या मेहंदीचा. सो तुम्हाला मेहंदी कशी वाटली ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडली असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.